नमस्कार. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ताईंसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. पोषण ट्रॅकरची सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे. पोषण ट्रॅकरवरती कोणकोणती माहिती आपल्याला त्या ठिकाणी भरावी लागते, सर्व डिटेलमध्ये बघायचं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि पहिल्यांदा तुम्ही त्याला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. वयोमर्यादा बालक बघा 0 ते 6 वर्ष, महिला गर्भवती, स्तनमाता, कर्मचारी 18 वर्ष पुढे आरक्षित लागू नाही. तर या ठिकाणी जे 0 ते 6 वर्ष वयोगटातील मुलांचं पोषण ट्रॅकरमध्ये माहिती भरली जाते. गर्भवती महिला, स्तनमाता आणि कर्मचारी 18 वर्ष पुढे आरक्षित लागू नाही. महत्त्वाचे अट मोबाईल ॲप वापरणे आवश्यकता आहे. दररोज माहिती भरावी लागते. इंटरनेट आवश्यकता. अचूक माहिती देणे बंधनकारक असते पोषण ट्रॅकरवरती. आवश्यक कागदपत्रे: आधार कार्ड, मोबाईल नंबर, अंगणवाडी नोंदणी, बाल जन्म प्रमाणपत्र, गर्भवती असल्यास आरोग्य नोंदणी, हे सर्व डिटेल त्या ठिकाणी भरावे लागते. ॲप डाउनलोड कसे करायचं आहे? आपल्या मोबाईलमध्ये प्ले स्टोअर उघडायचं आहे. पोषण ट्रॅकर शोधा. नंतर इन्स्टॉल करायचं आहे. ॲप ओपन करायचं आहे. काम काय असते? बालकांचे वजन व उंची नोंदी, लसीकरण नोंद, पोषण स्थिती तपासणी, गृहभेट माहिती, गर्भवती महिलांची माहिती, असं आपल्याला पोषण ट्रॅकरमध्ये नोंद करावी लागते. ॲपचे फायदे काय आहेत? रिअल टाईम माहिती मिळते, पोषण सुधारणा होते, सरकारी योजना ट्रेंडिंगमध्ये येते, काम सोपे व जलद होतं. कामाचे क्षेत्र कोणकोणते आहे? घटक: बालविकास म्हणजे माहिती, पोषण, वजन, उंची, आरोग्य, लसीकरण तपासणी, महिला सेवा, माता काळजी आणि सरकारी योजना लाभ, नोंद व ट्रॅकिंग. एकूण माहिती पूर्ण आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. नंतर ॲपचे फीचर्स काय काय असेल? रिअल टाईम डेटा एंट्री, वजन उंची नोंदणी, गर्भवती व स्तनमाता माहिती, लसीकरण नोंद, गृहभेट व पोषण सल्ला नोंद. डेटा कोणाचा भरायचा आहे? त्या ठिकाणी पोषण ट्रॅकरवरती 0 ते 6 वर्ष बालकांचं, गर्भवती महिला, स्तनमाता आणि कुपोषित बालके. डेटा कधी भरायचा असतो? दररोज. दैनिक माहिती म्हणजे महिन्याच्या शेवटी अहवाल टप्प्याटप्प्याने अपडेट करणे आवश्यकता आहे. डेटा कसा भरायचा आहे? ॲप उघडायचं आहे, लॉग इन करायचं आहे, लाभार्थी निवडा, नंतर माहिती टाका, वजन, उंची, तारीख, इतर माहिती, सेव्ह बटनवरती क्लिक करायचं आहे. पोषण ट्रॅकरचे फायदे काय काय येणार होते? कुपोषण लवकर ओळखता येतो, अचूक व अद्ययावत माहिती, योग्य उपचार व मार्गदर्शन, अहवाल तयार करणे सोपे, सरकारी योजनेचा लाभ मिळतो, कामाची गुणवत्ता वाढते. हेल्पलाईन नंबरसुद्धा या ठिकाणी देण्यात आले. टोल फ्री क्रमांक 1800116565. ईमेलसुद्धा पोषण ट्रॅकर help@gmail. या मेलवरती तुम्ही मेल करू शकता. काही तुम्हाला अडथळा आला किंवा काही तक्रार करायची असेल पोषण ट्रॅकरबद्दल, तर या ईमेलवरती तुम्ही मेल करू शकतात. कामाचे क्षेत्र कोणकोणते असेल? बालविकास, बालकांचे सर्वांगीण विकास, आरोग्य तपासणी, लसीकरण, पोषण, वजन, उंची व पोषण स्थिती, महिला सेवा, गर्भवती माता काळजी, सरकारी योजना, शासकीय योजनेचा लाभ. वजन व उंची नोंद कशी करायची? ॲप उघडायचं, लॉग इन करा, ग्रोथ मॉनिटरिंग पर्याय निवडायचं आहे, बालकांचे वजन मध्ये टाका आणि उंची सेंटीमीटरमध्ये नोंदवा. सेव्ह या बटनावरती क्लिक करायचं आहे. पोषण स्थिती कशी तपासायचे? ॲपमध्ये न्यूट्रिशन स्टेटस पर्याय निवडायचे आहे. वजन व उंची नोंदवल्यावर स्थिती आपोआप दर्शवली जाते. हिरवा रंग सामान्य, पिवळा रंग मध्यम आणि लाल रंग कुपोषित, असं त्या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे. लसीकरण नोंद कशी करावी? इम्युनायझेशन पर्याय निवडायचं आहे. बालकांचे नाव निवडा, दिलेल्या लसीची माहिती भरा, तारीख टाका व सेव्ह करा. गृहभेट माहिती कशी भरायचे? होम व्हिजिट पर्याय निवडायचं आहे. भेटीची तारीख टाका, भेट दिलेल्या कुटुंबाची माहिती भरा, समस्या व सूचना लिहा व सेव्ह करा. रिपोर्ट व डेटा कसा पाहावा? रिपोर्ट पर्याय निवडायचे, दिवस, आठवडा, महिना, वर्ष निवडायचे. अहवाल पहा व आवश्यक असल्यास डाउनलोडसुद्धा करू शकता तुम्ही. समय व जबाबदाऱ्या: सेविका दररोज डेटा भरणे, सेविका दररोज त्या ठिकाणी डेटा भरते. ANM आरोग्य तपासणी, मदतनीस सहाय्य करणे, सुपरवायझर तपासणी करते आणि आशा आरोग्य माहिती देणे, CDPOला रिपोर्ट पाहते. कामाचे क्षेत्र आहे घटक माहिती, बालविकास, पोषण, वाढ, वजन, उंची, आरोग्य, लसीकरण, तपासणी, उपचार, माहिती सेवा, गर्भवती काळजी, स्तनमाता, सरकारी योजना लाभ लाभ व नोंद व ट्रॅकिंग.
डॅशबोर्डमध्ये काय असते, लाभार्थीची संख्या, वजन नोंदी स्थिती, अपूर्ण नोंदी, आजचे काम, संदेश व सूचना. वजन कसे नोंदवायचं आहे, बालक निवडा, वजन मशीनद्वारे वजन घ्या, वजन के जी टाका, तारीख निवडा आणि सेव्ह बटनावरती क्लिक करायचं आहे. उंची कशी नोंदवायचे, बालक निवडा, उंची मोजा सेंटीमीटरमध्ये, उंची टाका, तारीख निवडा आणि सेव्ह बटनवरती क्लिक करायचं आहे. पोषण स्थिती कशी पाहावी, ग्रोथ चार्टमध्ये पहा, रंगाद्वारे स्थिती दिसते, हिरवा, सामान्य, पिवळा, मध्यम, लाल, गंभीर. आवश्यकता सूचना घ्या. योजनेचा व लाभ नोंदवणे, बालकांना मिळणारे पूरक पोषण आहार, गर्भवती महिलांना मिळणारे लाभ, वितरण तारीख व प्रमाण नोंदी, फोटो अपलोड करा गरज असल्यास. कामाचे क्षेत्र, बालविकास, बालकांची वाढ, वजन, उंची, पोषण, पूरक पोषण आहार, पोषण स्थिती, आरोग्य लसीकरण, आरोग्य तपासणी, महिला सेवा, गर्भवती, स्तनमाता काळजी, सरकारी योजनांचे लाभ व ट्रॅकिंग, निगराणी व अहवाल तयार करणे व पाठवणे. या पद्धतीने हे पोषण ट्रॅकरमध्ये सेविका ताईंना काम करावं लागतं. हे सर्व तुम्हाला या पेजवरती मी सर्व 1 बाय 1 स्टेप सर्व माहिती दिली आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जास्तीत जास्त आपल्या सेविका आणि मदतनीस ताईंना हा व्हिडिओ नक्की शेअर करा.